पाऊस आला की अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला शेतमाल जो आहे तो पावसामुळे भिजत होता आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं आणि त्याला पर्याय म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीने जर आपण पाहिलं तर लाखो रुपयाच्या ठिकाणी टीन शेड बांधलेले आहेत। परंतु हे टीन शेड जर आपण पाहिलं तर आता व्यापाऱ्यांच्या घशात गेले की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आपण बघू शकतो मोठे जे शेड या ठिकाणी बांधलेले आहे, या शेडमध्ये खरं तर शेतकऱ्यांच्या शेतमालाचा लिलाव होणं जे आहे ते अपेक्षित असतं, परंतु काहीच शेतकऱ्यांच्या मालाचा लिलाव या ठिकाणी होतो। कारण या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या संपूर्ण ठिकाणी व्यापाऱ्यांनी आपला माल खरेदून जो आहे तो या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून अशाच पद्धतीनं जो आहे तो व्यापाऱ्यांचा माल या ठिकाणी पडून आहे, त्यामुळं शेतकऱ्यांचा माल कोण्या ठिकाणी विकावा असा प्रश्न निर्माण झालेला आहे। आतमध्ये गाड्या येत नाही, त्यामुळं बाहेर जर आपण पाहिलं तर शेतकऱ्यांचा माल विकावा लागतो। दुसरीकडे हे शेतकऱ्याचा माल बाहेर विकत असताना अचानक जेव्हा पाऊस येतो, या पावसामुळे शेतकऱ्यांचा माल ओला होतो। दुसरीकडे भर उन्हामध्ये जर आपण पाहिलं तर हमालांना देखील काम करावं लागतं। अशा परिस्थितीमध्ये हा संपूर्ण परिसर अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापाऱ्यांकडून खाली करून का घेत नाही असा देखील सवाल जो आहे तो या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। आपण दृश्यांमध्ये बघतो हजारो क्विंटल शेतमाल जो आहे तो व्यापाऱ्यांचा या ठिकाणी पडून आहे, मात्र शेतकऱ्यांना जो आहे तो बाहेर रस्त्यावर जो आहे तो आवारामध्ये माल विकावा लागतो। अशी परिस्थिती जी आहे ती सध्या अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निर्माण झालेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं जे आहे ते मोठं नुकसान होतं। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत। काका, काय सांगणार? या ठिकाणी शेतकऱ्यांचा मोठा माल आहे, व्यापाऱ्यांचा माल आहे, शेतकऱ्यांचा माल अनेकदा बाहेर विकावा लागतो, काय सांगणार? आम्हाला हे पाऊस आला म्हणजे पंचायत पडते, माल ओले होते आमच्याकडे, त्याच्यामुळे भाव भेटत नाही। नंतर हे आमचा माल शेडमध्ये उतरायला पाहिजे, बस शेडमध्ये उतरायला पाहिजे। आपल्यासोबत आणखी काही शेतकरी आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत आपण। काय सांगणार दादा? शेडमध्ये जर आपण पाहिलं तर व्यापाऱ्यांचाच माल या ठिकाणी आहेत, दुसरीकडे जर आपण पाहिलं तर शेतकऱ्यांना बाहेर माल विकावा लागतो, काय शेतकरी म्हणून काय सांगणार? शेतकरी म्हणून बाहेर म्हणजे शेतकरी कसं, आता शेतकरीचं कसं एकाच लागेल शेतकऱ्या माल। या ठिकाणी जर आपण पाहिलं शेडमध्ये व्यापाऱ्यांचा माल आहे तर शेतकऱ्यांचा माल विकला गेला पाहिजे, परंतु तसं होत नाही। व्यापाऱ्यांचाच माल विकला जातो, शेतकऱ्याचा माल बाहेर ओला होतो पाऊस आल्यावर, काय सांगणार? हो, हे बरोबर आहे। काय केलं पाहिजे एपीएमसीने? आणखी शेडची व्यवस्था केली पाहिजे। आणखी शेडची व्यवस्था केली पाहिजे, कारण शेतकऱ्याचे वाखे होतात ना, पाऊस आला तर सगळं माल खराब होते। हां, पण इथं शेतकऱ्यांची जागा असताना व्यापारीच माल ठेवत आहे। हो, हे बरोबर आहे। माल व्यापारी ठेवतात हे त्यांचं चुकीचं आहे। शेतकरी माल का बाहेर टाकावं काय, हे बरोबर आहे ना? आपण बघू शकतो अशा प्रतिक्रिया या ठिकाणी शेतकऱ्यांनी दिलेल्या आहेत। सांगू आपण बघू शकतो अशा, आपण काय काय सांगता का? थे होय। आपण बघू शकतो या ठिकाणी अनेक शेतकरी आहेत, या ठिकाणी आपण बघू शकतो अशा पद्धतीनं जो आहे तो व्यापाऱ्यांचा माल या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहे, त्यामुळं शेतकऱ्यांच्या मालाचे मोजक्याच प्रमाणात या ठिकाणी लिलाव होते। अनेकदा अचानक पाऊस येतो आणि या पावसामुळे जर आपण पाहिलं तर शेतकऱ्यांचा माल जो आहे तो भिजत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे। कॅमेरामन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।